नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 2017 म्हणजे 22 जुलै 2017 रोजी झालेला जो TET पेपर क्रमांक 1 आहे। या पेपरमधील सर्वच्या सर्व म्हणजे 150 प्रश्नांचा धावता आढावा आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, जो तुम्हाला येणाऱ्या TET एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाच्या संदर्भानं डिटेलमध्ये विश्लेषण पाहिजे ते विद्यार्थी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन प्रत्येक विषयाचे स्वतंत्र व्हिडिओ म्हणजे इंग्लिश, मराठी, परिसर अभ्यास, गणित असे 5ही विषयाचे स्वतंत्र व्हिडिओच्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत किंवा टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला त्या लिंक उपलब्ध होतील। तर अधिक वेळ न घेता जो 2017ला पेपर झाला TET पेपर फर्स्ट त्यामधील आपण प्रश्नांचा धावता आढावा घेऊयात। तर सुरुवातीला आपण इंग्रजीचे प्रश्न पहिला, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह। लायन, कब, तर फ्रॉग काय? ऑप्शन ए कोल्ट, लॅव्हरेट, सिग्नेट आणि टेडपोल। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 टेडपोल। नेक्स्ट, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन इरर। अकॉर्डिंग टू मी ही इज द आयडियल चॉईस फॉर परफॉर्मिंग धिस रोल। आपल्याला इथं सेंटेन्सचे 4 पार्ट दिलेत A, B, C आणि D। त्याच्यामध्ये आपल्याला इरर पार्ट ओळखायचा होता। तर D म्हणजे शेवटीच्या सेंटेन्सच्या शेवटी इरर आहे, म्हणजे D आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, म्हणजे पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर नेक्स्ट, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द गिवन सेंटेन्स। आणि सेंटेन्स आहे सम काइंड ऑफ फोर्स वॉज ड्रायव्हिंग मी। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 आय वॉज बीइंग ड्रायव्हन बाय सम काइंड ऑफ फोर्स। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अँटोनिम्स ऑफ द गिवन वर्ड अडोर। त्याचं अँटोनिम आपल्याला शोधायचं आहे। त्याचं अँटोनिम आहे ऑप्शन 3 डिस्डेन। नेक्स्ट, चूज द प्रॉपर आर्टिकल और नो आर्टिकल इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड। जर आर्टिकल नसेल तर इथं हे नो घ्यायचं आहे, म्हणजे एक्स घ्यायचं आहे। बघा प्रश्न काय, वी हॅव डॅश डॅश आवर अँड डॅश डॅश हाल्फ फॉर प्ले। आवर आन्सर इज ऑप्शन सेकंड। फर्स्ट रिकाम्या जागामध्ये येईल ॲन आणि सेकंडमध्ये येईल ए। त्यानंतर नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन डायरेक्ट स्पीच। सेंटेन्स आहे उषा सेड व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज। आणि तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत, 4 ऑप्शन दिलेत म्हणजे 4 सेंटेन्स दिलेत। त्यापैकी आपल्याला करेक्ट डायरेक्ट स्पीचचं आपल्याला वाक्य शोधायचं आहे। तर ते फर्स्टमध्ये आहे, म्हणजे आपला आन्सर घ्यावा लागेल आपल्याला ऑप्शन फर्स्ट, ओनली फर्स्ट। उषा एक्सक्लेम विथ वंडर दॅट इट वॉज अ व्हेरी टॉल बिल्डिंग। नेक्स्ट, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन। ॲनिमल्स दॅट फीड ऑन इन्सेक्ट्स। कार्निव्होरस, ग्रॅमिनिव्होरस, हेर्बिव्होरस, इन्सेक्टिव्होरस। आवर आन्सर इज 4 इन्सेक्टिव्होरस। नेक्स्ट, select the combination of number so that alphabet arrange according will form a meaningful word। आपल्याला असे हे अल्फाबेट आहे ते असे अरेंज करायचे, त्यापासून आपल्याला मिनिंगफुल वर्ड आपला तयार झाला पाहिजे। ते जर आपण पर्याय 3 प्रमाणे जर केले अरेंज तर आपल्या प्रश्नाचं आपल्याला करेक्ट उत्तर मिळतं। नेक्स्ट, रिअरेंज द जम्बल्ड वर्ड which are label P, Q, R, S to product the correct sequence for the given sentence. Reading books dash dash dash. P is a habit you Q but also enlarge the mind R because it not only increases knowledge
एस विच मस्ट बी कल्टिव्हेटेड बाय एव्हरीबडी. आपल्याला इथं रिअरेंज करायचं आहे वर्ड, तर ते जर आपण पर्याय 2 प्रमाणे केलं, म्हणजे सुरुवातीला आपण पी नंतर एस नंतर आर आणि क्यू लावलं तर आपलं मिनिंगफुल आपल्याला सेंटेन्स मिळतं. नेक्स्ट, फाइंड आउट द ऑड टर्म फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. ऑड टर्म विचारली आहे तर ती आहे, इथे परीक्षा विभागानं आपला जो क्वेश्चन आहे तो कॅन्सल केला आहे, त्यामुळे आपण इथं जास्त चर्चा करणार नाही आहोत. नेक्स्ट, fill in the blanks with the correct alternative. It is a news dash dash success. Our answer is a first of. It is a news of success. Next, fill in the blank with the best alternative. Bulls below. तर माईसचं काय असा सरळ सरळ प्रश्न आहे, तर माईसचं स्क्वॅक असं घ्यावं लागेल आपल्याला पर्याय 4. नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन फर्स्ट, व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस. नेक्स्ट, चूज द करेक्ट वर्ड टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. माय फादर इज डॅश डॅश टू द पुअर पीपल. आवर आन्सर इज अ 4. माय फादर इज काइंड टू द पुअर पीपल. नेक्स्ट, pick out the most appropriate to fill in the blanks in the same order to make the sentence meaningful complete. आणि सेंटेन्स आहे, people were dash dash of the two brothers because their behavior seemed dash dash. तर 2 ठिकाणी वाक्यामध्ये रिकामी जागा आल्या, तिथं आपल्याला दोन्ही मिनिंगफुल वर्ड आहे ऑप्शन सेकंड मधले, जे आपल्याला वाक्य मिनिंगफुल बनवतात. पहिल्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी येईल सस्पेसियस आणि सेकंडमध्ये येईल अनयुज्युअल. नेक्स्ट, फाइंड आउट ऑड सेंटेन्स आउट. आपल्याला ऑड सेंटेन्स निवडायचं आहे, तर ते आहे ऑप्शन 3 मधलं, द गोट इट्स अ ग्रास. नेक्स्ट, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. Don't dash dash time, it is a very precious. Our answer is a 4. Option 4, waste. Don't waste time, it is a very precious. ते असं होईल. Next, choose the mismatched pair from the following. Child, children, foot, feet, ox, oxen, oxes, deer, deer. Our answer is ox, oxes. तर ते ऑक्झेन व्हायला पाहिजे. नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. लेट डॅश डॅश हॅव अ नाईस पिकनिक. आवर आन्सर इज अस. ऑप्शन नंबर 3 इज आवर आन्सर. नेक्स्ट, फिल इन द ब्लँक्स विथ द बेस्ट अल्टरनेटिव्ह. पिग, स्टे. तसं रॅबिटचं काय असं सरळ सरळ प्रश्न आहे, तर रॅबिटचं आहे बुरो. ऑप्शन 2. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम सिकिंग परमिशन. आणि सेंटेन्स आहे, आय वॉन्ट टू मेक अ कॉल. तर सिकिंग परमिशनचं सेंटेन्स होईल सेंटेन्स सेकंड, कॅन आय यूज युअर फोन. कॅन आय यूज युअर फोन. Next, choose the correct punctuation mark for the sentence. It's 4 o'clock. Question, option first question mark, second comma, third exclamatory mark, 4 apostrophe. Our answer is a 4 apostrophe. Next, if fish should then stars. जर फिशचं शौल आहे तर स्टारचं काय असा प्रश्न आहे, तर स्टारचं होईल गॅलेक्सी, म्हणजे ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट, फिल इन द ब्लँक्स. अ ट्री ग्रो इन डॅश डॅश डायरेक्शन. राईट, लेफ्ट, अपवर्ड, डाउनवर्ड. आवर आन्सर इज ऑप्शन 3 अपवर्ड. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह.
In the boat disaster that took place near Patna, more than 30 passengers were dash to be drowned. Our answer is a first and second. दोन्ही इथे उत्तरं आपल्याला दिलेली आहेत. नेक्स्ट जे क्वेश्चन्स आहेत हे पॅराग्राफवर आधारित आहेत 26 ते 30 पर्यंत. त्यामुळे आपण इथं डायरेक्ट उत्तर बघू. हाव तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून पॅराग्राफ बघू शकता. 26वा प्रश्न ज्याचं उत्तर आहे ऑप्शन 3. त्यानंतर 27वा प्रश्न ज्याचं उत्तर आहे ऑप्शन 4. 28वा प्रश्न ज्याचं उत्तर आहे ऑप्शन 3. त्यानंतर 29वा प्रश्न ज्याचं उत्तर आहे ऑप्शन 2. त्यानंतर 30वा प्रश्न ज्याचं उत्तर आहे 4. त्यानंतर आता मराठीचे प्रश्न बघूयात. सुरुवातीलाच उतारा. तर उतार्यावरील प्रश्न आपण डायरेक्ट घेतो. 31व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 ऋतुबदल. 32व्या प्रश्नाचं उत्तर तसं परीक्षा विभागानं हा प्रश्न कॅन्सल केला. त्यानंतर 33वा प्रश्न ज्याचं उत्तर आहे पर्याय 4. त्यानंतर 34वा प्रश्न 34चं उत्तर आहे पर्याय 1 प्रभात. त्यानंतर 35वा प्रश्न आहे पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले. तर अधोरेखन आहे पक्षी या शब्दाला, तर तो होईल पुल्लिंग म्हणजे पर्याय 4. त्यानंतर पुढील प्रश्न पुढीलपैकी एक वचन अनेक वचन यांची योग्य जोडी निवडा. धार धारा, सतार सतारी, गार गारा, वार वारा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वार वारा. त्यानंतर पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्यायातून निवडा. कठीण समय येता कोण कामास येतो. आणि अधोरेखन आहे समय या शब्दासाठी, तर समयचा समानार्थी शब्द होईल घडी म्हणजे पर्याय 2. त्यानंतर पुढील प्रश्न पुढीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखायचा आहे. तर परीक्षा विभागानं हा देखील प्रश्न कॅन्सल केला आहे. त्यानंतर नेक्स्ट वाक्याचा प्रकार ओळखा. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. संयुक्त वाक्य मिश्र आहे, केवल आहे, प्रधान आहे. तर मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली, तर हे होईल संयुक्त वाक्य म्हणजे पर्याय 1 हे उत्तर होईल. त्यानंतर पुढील वाक्यात आलेले चुकीचे विरामचिन्ह कोणते आहे. बाई म्हणाल्या पुढील पानावरील उदाहरणे सोडवा. तर चुकीचे विरामचिन्ह आलेले आहे पर्याय 3 अपसरण हे चिन्ह चुकीचं आलेलं आहे. त्यानंतर अधोरेखित शब्दाची जात पर्यायातून निवडा. कोण आहे रे तिकडे. कोण आहे रे तिकडे आणि अधोरेखन आहे कोण या शब्दाखाली, तर कोण हे काय होईल सर्वनाम होईल म्हणजे पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे. रायबाने पोतेभर कैऱ्या आणल्या. तर यामधील क्रियापद आहे सिद्ध क्रियापद म्हणजे पर्याय 4. त्यानंतर नैऋत्य या शब्दातील वर्णांची संख्या किती आहे. 7 6 4 3. तर नैऋत्यमध्ये वर्ण आहेत 7 म्हणजे पर्याय 1. नेक्स्ट ज्यामध्ये भावना उत्स्फूर्तपणा यांना महत्त्व आहे असा पत्र प्रकार म्हणजे निमंत्रणपत्र, चौकशीपत्र, नोकरीसाठी अर्ज, तक्रार अर्ज. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1 निमंत्रणपत्र. त्यानंतर पुढील प्रश्न योग्य समूहदर्शक शब्द निवडा. घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने टिंबटिंब रचली. ढीग, थप्पी, उतरंड, चळत. तर आपल्याला माहिती आहे की मडक्याची काय असते उतरंड, मग आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पर्याय 3 उतरंड. त्यानंतर चौकटीतील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका वाहनाचे नाव मिळेल. तर ती जर आपण 13व्या क्रमांकाचं व दुसरे जर आपण अक्षर घेतले तर आपल्याला एका वाहनाचं नाव मिळून जाईल. तुम्ही ते शोधू शकता. नंतर पुढील प्रश्न
सगळे एकाच वेळी कसे येतील या वाक्यातील काळ ओळखायचा आहे, तर तो असेल साधा भविष्यकाळ पर्याय 2. त्यानंतर मोफत पाणी मिळण्याची सोय या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडायचा आहे, तर मोफत पाणी मिळवण्याची सोय म्हणजे त्याला आपण पानपई म्हणतो, म्हणजे पर्याय 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही? सबब, कडे, मागे, समोर. तर सबब हा शब्दयोगी अव्यय नाही, म्हणजे पर्याय 1 हे उत्तर आहे. त्यानंतर ज्याला जे जे हवे त्याला ते मिळे देवा या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. विद्यार्थ, आज्ञार्थ, संकेतार्थ, नकारार्थ. तर हे वाक्य आहे आज्ञार्थ, म्हणजे पर्याय 2. त्यानंतर पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही? यथा, आ, प्रति, कार. तर उपसर्ग नाही कार. कार हा उपसर्ग नाही, म्हणजे पर्याय 4 हे उत्तर आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारूड म्हणून प्रसिद्ध आहे? संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव. तर भारूड ही प्रसिद्ध आहेत संत एकनाथ महाराजांची, म्हणजे पर्याय 1. नेक्स्ट, सरकारी आदेशाची टिंबटिंब तिला चांगलेच महागात पडले. तर आपल्याला वाचलं की लक्षात आलं की सरकारी आदेशाची पायमल्ली करणे म्हणजे वाक्यात उपयोग करायचा होता. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय 3 पायमल्ली करणे. त्यानंतर त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध आहेत. निसर्गकवी, बालकवी, नवकवी, गझलकार. तर त्याला निसर्गकवी पण म्हणतात आणि बालकवी सुद्धा म्हणतात, म्हणजे 2 उत्तर आहेत. त्यानंतर बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण? तर बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक आहेत व्यंकटेश मांडगुळकर, पर्याय 3. त्यानंतर वेगळा शब्द ओळखायचा आहे वेगळ्या अर्थाचा. दुहिता, सुता, कन्या, सरिता. वेगळ्या अर्थाचा शब्द आहे पर्याय 4 सरिता. नंतर तुम्हाला कविता दिलेली आहे, त्या कवितेवर आधारित काही प्रश्न विचारलेत, ज्याची उत्तरं तुम्हाला ती कविता वाचून द्यायची आहेत. 57वा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आहे पर्याय 2 नदी. त्यानंतर 58वा प्रश्न, ज्याचं उत्तर आहे पर्याय 4 ती सर्वांचे नकोपण घेते. 59चं उत्तर आहे पर्याय 1 नम्र. आणि 60वा प्रश्न, ज्याचं उत्तर आहे पर्याय 3 नदी स्वतःबद्दल घमेंड आहे. त्यानंतर आपण बघूया बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भानं आलेले 30 प्रश्न. अध्ययन उपपत्तीची आवश्यकता का भासते? मध्ये अ आहे आपले अध्ययन अध्यापन कोणत्या तत्वावर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी. ब कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी. क नवीन अधिकृत उपयुक्त सामान्यीकरण अस्तित्वात आणण्यासाठी. आणि ड निरीक्षणक्षम घटनांचे भाकीत आणि वर्णन करण्यासाठी. तर अध्ययन उपपत्तीची या 4ही पर्यायाच्या संदर्भानं आवश्यकता भासते, म्हणजे अ, ब, क आणि ड असं सांगणारा पर्याय आहे पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेलेल्या मांजरावर प्रयोग केल्यानंतर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात? तर ती वैशिष्ट्ये दिसून येतात प्रेरणा, शोधनात्मक हालचाली, योगायोगाने यश आणि यशामुळे झालेले दृढीकरण, म्हणजे पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात. खाली दिलेल्या साधन व उपकरणांपैकी कोणती उपकरणे अंधांसाठी उपयुक्त आहेत? पांढरी काठी, ब्रेल पुस्तक, हस्ताक्षर मार्गदर्शिका, अबॅकस. तर ही 4ही उपकरणं अंधांसाठी उपयुक्त आहेत, म्हणजे अ, ब, क, ड सर्व हे आपल्याला उत्तर घ्यावे लागेल पर्याय 4. त्यानंतर पुढील प्रश्न. सर्वसमावेशक शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात, यात विशेष उपकरणे साधने उपलब्ध असतात, यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात, यामध्ये अभ्यासक्रमात बदल होतो. तर लागू पडत नाही असं विचारलंय, म्हणून पर्याय 3 आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात ही बाब लागू पडणार नाही.
त्यानंतर पुढील प्रश्न, अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो? तर आधुनिक उपपत्तीमध्ये ब म्हणजे ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती आणि ड बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती. मग असं सांगणारा पर्याय कोणता आहे? पर्याय 2 ब आणि ड हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतर पुढे जाऊया. खालीलपैकी कोणती विधाने अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात? तर बघा, अ ब क आणि ड म्हणजे ही चारही विधाने अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतील. मग असं सांगणारा पर्याय आहे पर्याय 4. त्यानंतर पुढे, अनुवंशापेक्षा परिसर म्हणजेच शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते असे मत कोणी व्यक्त करून प्रयोगानं सिद्ध केलेलं आहे? तर असं सिद्ध केले आहे हेवर्ड व वॅटसन म्हणजे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतर खालीलपैकी कोणती उदाहरणे व्यक्तिभेदातील आवड-निवड या अंगाला अनुरूप आहेत? व्यक्तिभेदातील आवड-निवड अंगाला अनुरूप आहेत अशी कोणती उदाहरणे आहेत? तर ती उदाहरणं आहेत ब बाजारात विविध कंपन्यांचे दूरदर्शन संच खपतात आणि दुसरं आहे ड एकाच गायकाच्या ध्वनिफिती बाजारात विकल्या जात नाहीत. म्हणून आपल्याला उत्तर घ्यावं लागेल ब आणि ड फक्त म्हणजे पर्याय 3. त्यानंतर पुढे, गिलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप ज्या संरचनेच्या आकारात मांडले आहे त्याच्या खालीलपैकी 3 मिती कोणत्या आहेत? तर गिलफोर्डच्या बुद्धीच्या स्वरूप संरचनेच्या 3 मिती आहेत आशय, क्रिया आणि निर्मिती. म्हणजे आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पर्याय 4. त्यानंतर पुढील प्रश्न, सुरेखाचे जन्मवय 10 वर्ष आहे. ती 10 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील सर्व प्रश्न सोडवते. 12 वर्षाच्या असलेल्या कसोटीतील 2 प्रश्न सोडवते. 14 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील 3 प्रश्न सोडवते. तर सुरेखाचे मानसिक वय किती? तर सुरेखाचे मानसिक वय असेल 11 वर्ष 8 महिने म्हणजे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. नंतर अध्ययनात पठारावस्था पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे होते? अभिरुची कमी होणे, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे, प्रेरकाची तीव्रता वाढणे. तर पठारावस्था बघा, अ बरोबर आहे, अभिरुची कमी होल्यावर पठारावस्था होईल. त्यानंतर ब सुद्धा एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यामुळे होईल आणि क सुद्धा कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे यामुळे पठारावस्था येईल. मात्र ड चा संदर्भ लागत नाही, प्रेरकाची तीव्रता वाढणे असं होणार नाही. मग अ ब क फक्त असं सांगणारा पर्याय आहे पर्याय 1. त्यानंतर पुढे, लहान वस्तू मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूंचा एक व मोठ्या वस्तूंचा एक असे 2 गट दिसतात. हे बाह्य उद्दीपकाच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवते? तर हे जाणवतो सादृश्य तत्वानुसार म्हणजे पर्याय 2. नेक्स्ट, खाली विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिला आहे. कोणता फरक योग्य आहे अवबोध आणि प्रतिमातील? पर्याय 1 बघा, अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते. 1 बरोबर आहे. अवबोधात तुटकपणा जाणवतो तर प्रतिमा तुटक असत नाही, इथं काही संदर्भ लागत नाही. 3 अवबोध ही प्रतिमेची नक्कल असते. 4 अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना तर पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा म्हणजे 4 पण बरोबर आहे. 1 आणि 4 परीक्षा विभागानं दोनही उत्तरं दिलेत म्हणजे पर्याय 1 आणि पर्याय 4 हे दोन्ही उत्तरं असतील अवबोध आणि प्रतिमा यातील फरकाच्या संदर्भानं. त्यानंतर पुढील प्रश्न, मानसशास्त्रज्ञांची नावे आणि त्यांनी दिलेल्या स्मरणाच्या व्याख्या दिल्या त्याच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. आपण जर पर्याय 4 प्रमाणे जर जोड्या जुळवल्या तर ते बरोबर शास्त्रज्ञ आणि व्याख्या बरोबर जुळले जातील. पर्याय 4 उत्तर जुळवून घ्यावे लागतील. नेक्स्ट, समस्यांचे विश्लेषण करून ती सोडविण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. याकरता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? तर ती पडत नाही, लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करतात म्हणजे पर्याय 3 लागू पडणार नाही. नेक्स्ट, अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करत नाही? तर अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते
हे विधान समर्थन करणार नाही, पर्याय 1 उत्तर आपल्याला घ्यावं लागेल. नेक्स्ट, खाली दिलेल्या प्रेरणामध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे? तर कृती ही व्यक्तिगत प्रेरणा आहे, पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य, माहिती तंत्रे, मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीतील अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते. ही समान घटक उपपत्ती कोणी मांडली? तर ही उपपत्ती मांडली थॉर्नडाईकनं, पर्याय 3. नेक्स्ट, अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? शक्तिवादी उपपत्तीमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? तर त्याचा समावेश होतो अ आणि क, म्हणजे अ आणि क. मग असं सांगणारा पर्याय आहे पर्याय 3. मग आपल्याला उत्तर घ्यावं लागेल अ आणि क फक्त. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमाने या कुळात समाविष्ट होतील? तर याच्यामध्ये अ, ब आणि क असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. मग असं उत्तर कोणतं असणार आहे? तर पर्याय 1 हे उत्तर आपलं असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, खाली दिलेल्या विधानांमध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते आहे? तर व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान आहे पर्याय 4, कल्पना विलासाचे नवे दालन उघडते. त्यानंतर नेक्स्ट, मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? तर मानसशास्त्राच्या संदर्भानं पर्याय 3, शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटकोर असतात, हे विधान लागू पडणार नाही. त्यानंतर नेक्स्ट, अध्यापन चांगले होण्याच्या दृष्टीने अध्यापकांनी पुढीलपैकी कोणत्या क्षमता विकसित करून अध्यापन करावे? तर बघा, अ, व्यक्तीद्वारा विविध विषय हाताळले, तर बरोबर आहे. केलेल्या अध्यापनाचे मूल्यमापन त्रयस्थपणे करणे, हे पण बरोबर आहे. अध्ययनार्थाचे म्हणणे ऐकून घेणे, क पण बरोबर आहे. आणि ड, अध्ययनार्थी आणि पालक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे. म्हणजे अ, ब, क, ड अशी सर्वच आपल्याला उत्तरं घ्यावं लागतील. याचा अर्थ पर्याय 4 अ, ब, क, ड हे उत्तर आपलं येईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते प्रश्न निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न आहेत? निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न तर ते आहेत अ आणि ड. म्हणजे दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला आणि महाराष्ट्राची राजधानी कोणती? मग असं सांगणारा पर्याय कोणता आहे? पर्याय 2 अ आणि ड फक्त. नेक्स्ट, कुमार अवस्थेत कुमार कुमारीच्या आंतरस्राव ग्रंथीत बदल होऊन पुढील कोणत्या बाबी घडून येतात? तर याच्यामध्ये 1, 2, 3, 4 म्हणजे ह्या सर्वच्या सर्व 1, 2, 3, 4 इथे अ, ब, क, ड आहे असं समजून घ्या. म्हणजे इथे होईल पर्याय 4 सर्वच बाबी घडून येतील ना. तर अ, ब, क, ड सर्व असं आपल्याला तिथं उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतर पुढील प्रश्न, ताणाचे प्रकार व त्याचे उदाहरण यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. आपण जर पर्याय 3 प्रमाणे जर योग्य जोड्या जुळवल्या, पर्याय 3 प्रमाणे जर आपण योग्य जोड्यांची जुळवणी केली तर आपलं उत्तर बरोबर येतं. त्यानंतर खाली दिलेल्या बालकाच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते? तर दुसरं जे विधान आहे, अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम बालकावर होतो, हे विधान बालकाच्या विकासाबाबत समर्थन करतं. त्यानंतर इतरांच्या क्षमता कमतरता समजून घेणे, त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणे, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे, ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत? तर ती लक्षणं आहेत तज्ञुभूती, म्हणजे पर्याय 1. नेक्स्ट, खाली दिलेल्या समतोल व्यक्तिमत्वाच्या लक्षणांमध्ये कोणते लक्षण अयोग्य आहे? तर ते लक्षण अयोग्य आहे, या व्यक्ती सुखदुःख, यश अपयश, मानापान या बाबींना प्रतिसाद देतात. म्हणजे पर्याय 3 हेच विधान अयोग्य आहे. नेक्स्ट, मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रिया या घटकात खालीलपैकी कोणता गट योग्य आहे? तर तो गट आहे पर्याय 2 प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया आणि समस्या पूर्ती.
आता आपण बघूया गणित या विषयाच्या संदर्भाने आलेले प्रश्न. हे यामध्ये आपल्याला माहीत आहे सर्वांना की आपण धावता आढावा घेत आहोत. जर डिटेलमध्ये तुम्हाला पाहायचं असेल, गणित असो किंवा कुठलाही म्हणजे मानसशास्त्र असो किंवा इंग्लिश असो, तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे आणि प्रत्येक विषयावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे. तिथे जाऊन तुम्ही चारही पर्यायाचे विश्लेषण तुम्ही ऐकू शकता, बघू शकता किंवा टेलिग्राम चॅनललाही तुम्हाला त्या लिंक मिळून जातील. आज उद्या त्या मिळून जातील. ठीक आहे. तर आपण गणित या विषयाचे आलेले प्रश्न बघूयात. 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 13. नेक्स्ट, एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 1.1/3 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल? तर ती होईल पाऊण पट. म्हणजे उत्तर येईल आपलं पर्याय 4. त्यानंतर रोमन संख्येच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता? रोमन संख्येच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता? तर तो विसंगत होईल L/C, पर्याय 4. तसं रोमन संख्येवर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही ओएसिस करिअर पॉईंटच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन महा TET या प्लेलिस्टमध्ये गेल्यावर तुम्हाला तो मिळून जाईल. त्यानंतर नेक्स्ट बघा, मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला. तर आणखी 1.5 तासांनी त्या दोन काट्यात किती मापाचा कोन होईल? तर तो कोन होईल 135 अंशाचा. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर येईल. नेक्स्ट, प्रश्नचिन्हांच्या जागी असणारी संख्या कोणती? तर ती संख्या असेल 63. म्हणजे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर 132 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळातील कोणतेही 4 बिंदू परस्पराशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृती बाजू किती सेंटीमीटर असेल? तर ती बाजू असेल 21/2. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रत्येक 2.5 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 17.5 मीटर लांबीच्या दोरीची दोन्ही टोके जोडून दिली तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल? तर त्या दोरीला 3 ठिकाणी कापावे लागेल. आपलं उत्तर येईल पर्याय 1. त्यानंतर एका संख्येला 15, 11 आणि 12ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते. तर ती संख्या खालील पर्यायापैकी कोणती? तर ती संख्या असेल 1324. म्हणजे पर्याय 2. त्यानंतर पुढील प्रश्न जो कॅल्क्युलेशनवर आधारित आहे. तुम्ही जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला उत्तर मिळून जातं 1. त्याचा पर्यायी 1 आणि उत्तरही 1. त्यानंतर एका वर्तुळाकृती बागेच्या मध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी 56 मीटर असून बागेचे क्षेत्रफळ 3850 चौरस मीटर आहे. जर मैदानाचे 4ही शिरोबिंदू वर्तुळाकृती बागेच्या परिघावर असतील तर मैदानाची रुंदी किती? 42 मीटर, 48 मीटर, 50 मीटर, 54 मीटर. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल 42 मीटर. त्यानंतर पुढील प्रश्न, सविताचे मासिक वेतन 10,000 रुपये असून ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 1/2 पट आहे. वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आसियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट असेल तर तिघीचे एकूण मासिक उत्पन्न किती रुपये आहे? तर तिघीचे एकूण मासिक उत्पन्न आहे 22,000. त्यानंतर पुढील प्रश्न, काही मुलांना प्रत्येकी 25 वह्या वाटायचे ठरले परंतु प्रत्यक्षात 32 वह्या वाटल्या तेव्हा 196 वह्या कमी पडल्या. तर त्या मुलांची संख्या किती असेल? तर मुलांची संख्या असेल 28. म्हणजे पर्याय 2. त्यानंतर शेजारील आकृतीतील चौकोनांची संख्या किती आहे? तर शेजारील आकृतीमध्ये 12 चौकोन आहेत. म्हणजे पर्याय 3 उत्तर आहे. त्यानंतर 2 अंकी विषम संख्यांची बेरीज किती? 2 अंकी विषम संख्यांची बेरीज किती? त्या अगोदर आपला 104 नंबरचा प्रश्न, 36 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? तर आपल्याला ते 9 प्रकारे वाटता येतील.
आता 105 2 अंकी विषम संख्यांची बेरीज किती? तर 2 अंकी विषम संख्यांची बेरीज होईल 2475 म्हणजे पर्याय 4. त्यानंतर पुढील प्रश्न 8 व 25, 25 व 26, 12 व 101, 9 व 39 आणि 17 व 187 यापैकी समूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? तर 3 समूळ संख्यांच्या यामध्ये जोड्या आहेत. त्यानंतर एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आहे, तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल? तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन असेल गुरुवारी म्हणजे पर्याय 1. त्यानंतर विशिष्ट रकमेच्या 7/18 पट रक्कम वेदला आणि 2/5 पट रक्कम आलोकला किंवा 3/8 पट रक्कम सानियाला किंवा 6/11 पट रक्कम विनाला दिली असेल तर अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त रक्कम कोणाला मिळेल? तर सानिया व विना. त्यानंतर चौरस हा टिंबटिंब असतो हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य ठरणाऱ्या बाबी खालीलपैकी कोणत्या? तर अ, ब आणि क हे तीनही बाबी योग्य ठरतील. नेक्स्ट 110वा प्रश्न कॅल्क्युलेशनवर आधारित प्रश्न, ज्याचं उत्तर मिळते बघा 0.9 म्हणजे पर्याय 2. त्यानंतर शेजारील घटनेवरून तयार होणाऱ्या इष्टिकाचित्ती आकाराच्या पेटीच्या F च्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल? तर F च्या विरुद्ध असेल E. त्यानंतर 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 231, 252 व 126 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे आहे. प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात? तर त्या घ्यायला पाहिजे 21 म्हणजे पर्याय 2. त्यानंतर 86.285 संख्येतील उजवीकडील 8 स्थानिक किंमत डावीकडील 8 स्थानाच्या किमतीच्या किती पट आहे? तर ती आहे 10⁻³ म्हणजे ऑप्शन 1. त्यानंतर शेजारील समभुज चौकोनातील बाह्यकोन B बरोबर किती? तर तो बाह्यकोन असेल 40 अंश म्हणजे पर्याय 2. त्यानंतर 9 सेंटीमीटर गुणिले 40 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही प्रमाणावर कापून 4 पताका तयार केल्या, तर त्यातील 2 लहान पताकांची एकूण परिमिती किती सेंटीमीटर असेल? तर ती असेल 100 सेंटीमीटर म्हणजे पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न जो कॅल्क्युलेशनवर आधारित आहे, जर तुम्ही सोडवला तर आपल्याला उत्तर मिळतं पर्याय 1 म्हणजे 4 उत्तर मिळतं आपल्याला. त्यानंतर पुढे फक्त काही 500 रुपये किमतीच्या व काही 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30,500 रुपये आहेत, तर त्या पिशवीत खालील पर्यायापैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतील? तर 500 रुपये किमतीच्या 37 नोटा असू शकतील. पर्याय 4 आपलं उत्तर येईल. त्यानंतर एका कोनाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापांची बेरीज 150 आहे, तर त्या कोनाचे माप किती? तर त्या कोनाचे माप आहे 60 अंश. त्यानंतर खालील प्रश्न जे तुम्हाला आलेखावरून सोडवायचे आहेत. 119वा प्रश्न जून महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या विद्यार्थी उपस्थितीच्या शेकडा कितीने कमी आहे? तर ती शेकडा 25ने कमी आहे. पर्याय 1. त्यानंतर किती महिन्यात विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा जास्त आहे? तर 3 महिन्यातील म्हणजे उत्तर घ्यावं लागेल पर्याय 3 आणि उत्तरही 3. ठीक आहे. त्यानंतर आता आपण परिसर अभ्यास या टॉपिकचे 30 प्रश्न पाहूयात. इतिहासाचा जनक कुणाला म्हटले जाते? इतिहासाचा जनक आपल्याला सर्वांना माहिती आहे हेरोडोटस. पर्याय 1. त्यानंतर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती? तर हडप्पा संस्कृतीची 3ही वैशिष्ट्ये अ, ब आणि क मग असं सांगणारा पर्याय आहे पर्याय 4. त्यानंतर मानवी संस्कृतीच्या टप्प्यातील निअँडरथल मॅन म्हणजे कोण?
तर निअँडरथल मॅन म्हणजे शक्तिमान मानव, म्हणजे पर्याय 2 हे आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतर शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा साम्राज्याचा भाग नसलेले प्रदेश, तर ते आहेत बुरानपूर आणि तुळजापूर, म्हणजे पर्याय 1. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते, असे कोणी म्हटले आहे? तर असे म्हटले आहे पंडित जवाहरलाल नेहरू, म्हणजे आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पर्याय 3. त्यानंतर भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात? तर भारतीय आरमाराचे जनक आहेत छत्रपती शिवाजीराजे, पर्याय 4. त्यानंतर पुढील प्रश्न, पैठण संत एकनाथ तर नरसी काय? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे संत नामदेव, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर कर्तव्यापुढे शिवराय नाते गोते मानत नसत, या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील? तर शिक्षक देतील बजाजी नाईक निंबाळकर, पर्याय 4. त्यानंतर शिवरायांच्या काळात घोडदळ या सैन्य दलाचे संबंधित संबोधन पद कोणते होते? तर ते पद होतं बारगीर, म्हणजे पर्याय 1. त्यानंतर भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मानवाधिकार, पर्याय 2. त्यानंतर पुढील प्रश्न, किमान 17 व कमाल 38 ही सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत असते? नगरपंचायत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नगर परिषद. त्यानंतर खालील पर्यायातील राज्यपालासंबंधी विसंगत बाब कोणती? तर पर्याय 1 हीच बाब विसंगत आहे, राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात, हीच विसंगत बाब आहे. नंतर तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? तर लोणी हा तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय आहे. त्यानंतर राधानगरी, नान्नज व कर्नाळा हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर आपल्याला माहिती आहे की हे अभयारण्य आहेत, म्हणजे पर्याय 3 हे आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतीय प्रदेशात आढळणारे प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या? तर त्या आहेत भिल्ल आणि कोरकू, म्हणजे पर्याय 2. त्यानंतर काळी मृदा या प्रकारच्या मृदेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते आहे? तर ते आहे पर्याय 1 ग्रॅनाइट व नीस प्रकारच्या खडकाचा अपक्षय होऊन मृदेची निर्मिती होते, हेच अयोग्य विधान आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांच्या वापरावरून योग्य चढता क्रम, तर तो क्रम आहे पर्याय 2 उपसा, तलाव, कालवा आणि विहीर. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील पर्यायापैकी अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांचे वैशिष्ट्य कोणते? तर ते आहे पर्याय 4 अक्षवृत्ताची लांबी असमान व रेखावृत्ताची लांबी समान असते. त्यानंतर प्रामुख्याने दंडाकारण्य या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? तर तो प्रदेश आहे छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिसा राज्याचा नैऋत्य भाग, म्हणजे पर्याय 1. त्यानंतर सखोल शेती प्रकाराशी संबंधित खालील बाबी कोणत्या? तर बघा, शेतीचा लहान आकार हे बरोबर आहे, मर्यादित यांत्रिकीकरण असं म्हणता येणार नाही, आणि मनुष्यबळाचा किमान वापर. तर आपल्याला काय विचारले? सखोल शेती प्रकाराशी संबंधित खालील बाबी, तर अ आणि ब, म्हणजे क संदर्भाने येणार नाही, म्हणजे आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पर्याय 1. त्यानंतर मध्य प्रदेशाच्या सीमेस लागून महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता आहे? तर तो गट आहे, तर आपला अचूक उत्तर असेल पर्याय 4 धुळे, बुलढाणा. त्यानंतर खालीलपैकी मत्स्यवर्ग या गटात न बसणारा सजीव कोण? तर तो आहे तारा मासा, पर्याय 2. त्यानंतर खालील पर्यायापैकी विषाणूपासून होणाऱ्या रोगाची जोडी कोणती? तर ते आहे हेपॅटायटिस
आणि रेबीज म्हणजे पर्याय 4. त्यानंतर मेलेल्या जनावरांच्या आतड्यापासून बनवलेल्या तातेचा उपयोग कोणता? तर पर्याय 1 शस्त्रक्रियेनंतर जखमा शिवणे. त्यानंतर प्रामुख्याने मानवी शरीरात संरक्षण देणारे आणि नियंत्रण ठेवणारे पोषक द्रव्ये कोणती? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 जीवनसत्वे व खनिजे. त्यानंतर लहान आतड्यास लहान आतडे असे संबोधले जाते कारण लहान आतड्याचा व्यास कमी असतो मोठ्या आतड्याच्या तुलनेत, म्हणजे पर्याय 2 हे उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रकाशाच्या अपवर्तनाशी संबंधित नैसर्गिक घटना खालीलपैकी कोणत्या? अपवर्तनाशी संबंधित वाळवंटातील मृगजळ आहे, पावसाळ्यात दिसणारे आकाशातील इंद्रधनुष्य आहे आणि ताऱ्यांचे लुकलुकणे, म्हणजे तिन्ही पण म्हणजे अ, ब आणि क. त्यानंतर निसर्गात सापडणारे ग्रेफाईट हे टिंबटिंब नसते, अधातू, काळे, कठीण, सुवाहक, तर ते कठीण नसते. त्यानंतर खालील कारण आणि परिणाम लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडायचा आहे. तर कारण आहे बघा पाणी हे मिश्रण आहे. परिणाम आहे पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न असतात. तर याचं फक्त परिणाम बरोबर आहे, म्हणजे फक्त बी बरोबर आहे, कारण काय आहे चुकीचं आहे. मग उत्तर घ्यावं लागेल पर्याय 2. आणि शेवटचा प्रश्न, परिसंस्थेतील अन्न साखळीतील पोषण द्रव्य एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे संक्रमित करण्याचे कार्य करणारा महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता? तर तो घटक आहे बुरशी. तो घटक आहे बुरशी. अशा पद्धतीनं आपण 2017ला जो TET पेपर क्रमांक 1 झाला या पेपरमधील सर्व प्रश्नांचा धावता आढावा घेतला, जो तुम्हाला येणाऱ्या एक्झामला निश्चित उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर या प्रश्नांचं विश्लेषण करणारे आपण सुरुवातीलाही सांगितलं, परंतु ज्यांना ज्यांना कुठे कुठे शंका वाटली, प्रॉब्लेम वाटले, तर त्यांनी निश्चितच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा. तुम्हाला स्वतंत्र प्रत्येक विषयावर 30 प्रश्नांचे व्हिडिओ बनवलेले आहेत, जे तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊ शकता, तिथे सुद्धा त्याच्या लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.